महिलांचे जीवन अतिशय खडतर असते। त्यांना घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात। त्यामुळे अनेकदा त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होते। आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असं मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले। यावेळी मानसी उपक्रमामुळे कोथरूडमधील वस्ती भागातील मुलींना योगाभ्यासाची गोडी निर्माण झाली असून आगामी काळात पुणे शहरात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवू अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। जागतिक योग दिनाचे औचित्य साधून चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूड मतदारसंघातील वस्ती भागातील मुलींसाठी सुरू केलेल्या मानसी उपक्रमातील मुलींचे एकत्रीकरण महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते। जवळपास 1000 पेक्षा जास्त मुलींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योग प्रात्यक्षिके सादर केली। यावेळी माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला, योगगुरू मुग्धा भागवत, माजी नगरसेविका छाया मारणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। चंद्रकांत पाटील म्हणाले की आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत। स्त्रीत्वाने मासिक पाळी, प्रसूती वेदना अशा विविध आव्हानांवर मात करत त्या कुटुंबातील विविध जबाबदाऱ्या पार पाडून आपापल्या क्षेत्रात नावलौकिक कमवत आहेत। या सर्वांमध्ये अनेकदा त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, त्यातून त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो। अशा काळात योगाभ्यास हे त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। दरम्यान या कार्यक्रमाअंतर्गत मानसी उपक्रमातील 1000 मुलींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली। तसेच काही महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली। 6 7 छान, व्हेरी गुड। श्वास पूर्ण नॉर्मल जायचा आहे। अजून 2 महिलांची पिशवी काढण्याचं ऑपरेशन भयंकर असतं। पिशवी काढण्याचं ऑपरेशन भयंकर असतं। 6 महिने ते बाईला कुठलंही जड काम करता येत नाही। म्हणजे पुरुषाच्या तुलनेमध्ये काय काय तुमच्या आयुष्यात झालं, यासाठी योगा, यासाठी ध्यान, यासाठी कॉन्सन्ट्रेशन। त्यामुळे स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये, आता वेळेअभावी बाकीच्या गोष्टी सांगत नाही, मानसिक ताण किती सहन करावं लागतो तिला। नवरा काय बोलतो, सासू काय बोलते, पोरं ऐकत नाहीत, इकडे सासूचं करते तो मध्ये आई आजारी। परवा मला पुरुष आम्ही फारच हुशार आहोत। परवा एकाने स्त्रीची स्तुती करताना म्हटलं, स्त्री काय हो एका वेळेला किती गोष्टी करते, मल्टीटास्किंग करते, इंग्लिश शब्द वापरला। हे तू कर रे म्हटलं। ती म्हणे ऑफिसमध्ये गेली तर तिथून घरी फोन करते, अरे दही बाहेर ठेवायचं राहिलं आहे ते जरा फ्रीजमध्ये ठेवून घे, हां सोन्या येईल त्याला बिस्किटं काढून दे। तिकडे टायपिंग पण करते, इकडे दही पण ठेवते। ते आम्ही पुरुषांनी, जसं मी गमतीने नेहमी म्हणतो की सगळं काही पुरुष स्त्रीकडून मागतो। सगळं ज्ञान कुठून मागतो, सरस्वतीकडून। काय मग पैसा कुठून मागतो, लक्ष्मीकडून। ए लक्ष्मी माते घर घ्यायचं आहे, पैसे दे, बरोबर ना। ताकद कुठून मागतो, ए भवानी माते ताकद दे। बुद्धी मागतो महिलेकडे, पैसा मागतो महिलेकडे, ताकदही मागतो महिलेकडे, आणि ते म्हणतो की तुला काही कळत नाही। हुशार आहे की नाही पुरुष, सगळं मागतो पुरुषाकडे, महिलेकडे, पण असं म्हणतो की तिला काय कळत नाही। कोणीतरी घरात आलं ना, इथं वहिनीला विचार, तिला काय कळत नाही, हां माझ्याशी बोला, माझ्याशी बोला। आणि त्यामुळे मानसिक संतुलन तर तिला खूपच करावं लागतं, मल्टीटास्किंग करावं लागतं। आणि त्यामुळे योगा महत्त्वाचा आहे।